सरस्वती देवीला वंदन करते आणि तसेच सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व कवी आणि कवयित्री प्रत्येकाच्या आयुष्यात आईला अनन्यसाधारण असं स्थान आहे आणि आई ही आईच असते। आईची तुलना कुठेच कधीच कशाचीच होऊ शकत नाही आणि आईला आपण आयुष्यभर विसरायचं नाही। मग आई ती मोठी ऑफिसर असो किंवा साधी कष्ट करणारी स्त्री असो, तर कष्ट करणाऱ्या स्त्रीची माय अशी मी कविता इथं सादर करत आहे। कोकणात दगड फोडणाऱ्या एका स्त्रीचं मी वर्णन केलेलं आहे। माय लेकराची रानात कष्टते, माय लेकराची रानात कष्टते, भविष्याची स्वप्ने उघड्या नयनी बघते। माय लेकराची रानात कष्टते, भविष्याची स्वप्ने उघड्या नयनी बघते। तांदुल्याची झोळी फांदीस टांगती, तांदुल्याची झोळी फांदीस टांगती, दुपारच्या झळया त्यास वारा घालती। हिरव्या शेतामंधी माय गवत कापते, हिरव्या शेतामंधी माय गवत कापते, वासराची गाय त्यास पाहून हंबरते, वासराची गाय त्यास पाहून हंबरते। पोटामध्ये असतो भुकेचा वनवा पेटला, पोटामध्ये असतो भुकेचा वनवा पेटला, झोळीमध्ये रडतो तिचा तांदुला। तांदुल्याची स्वप्ने उरी तिच्या दडली, तांदुल्याची स्वप्ने उरी तिच्या दडली, कळली वेदना हलली फणसले कुरवाळी, कळली वेदना हलली फणसले कुरवाळी। घामाचे थेंब कपाळी सांडती, घामाचे थेंब कपाळी सांडती, लाल धरती त्यास पुसून घेती। माथ्यावरून दिस कलत चालला, माथ्यावरून दिस कलत चालला, विहिरीमध्ये वाकून बघतात आंब्याच्या विखुरल्या फांद्या, सुगरणी आणतात पिलास चारा। उघड्या नभातून, उघड्या नभातून सूर्यनारायण तळपतो, उघड्या नभातून सूर्यनारायण तळपतो, थांब भास्करा जरा मंद वारा सांगतो। घन नीळ मेघ, घन नीळ मेघ मग त्यास झाकती, धरतीवर पडते मायेची सावली, धरतीवर पडते मायेची सावली। धन्यवाद।